छे छे, फक्त 4 आणि 5 दिवसच रिझल्ट राहतो, स्ट्रेट लूक तर दिसतच नाही, असे म्हणणारे क्लायंट भरपूर येतात आमच्या सलूनमध्ये हेअर स्पाच्या रिलेटेड. तर नमस्कार मंडळी, मी कीर्ती पुजारी तुम्हाला सांगणार आहे हेअर स्पाचे खरोखर काय फायदे आहेत आणि त्याची प्रोसेस काय आहे. सर्वात प्रथम मी केलेला आहे हेअर वॉश. हेअर वॉश करून जे काही डर्ट आहे क्लीन करून घ्यायची. 1 किंवा 2 टाइम्स आपण हेअर वॉश करून पूर्ण क्युटिकल्स ओपन केल्यानंतरूनच आपल्याला पुढे हेअर स्पाचा बेनिफिट येईल. जर तुम्ही हेअर वॉश केला आणि त्याच्यानंतरून कोणती तरी ॲप्लिकेशन म्हणजे कंडिशनर किंवा मास्क अप्लाय केलं तर ते परत क्युटिकल्स क्लोज होतील, तर हेअर स्पाचा जो हवा रिझल्ट आहे तो मिळणार नाही. त्याचनंतरून टॉवेल ड्राय केला. 70 to 80% आपण वेटच ठेवले, फक्त 30%च आपण टॉवेल ड्राय केलं. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन करून घ्यायचं. जसं की ॲप्लिकेशन स्क्रीनवर दिसते. रूट टचअपला किंवा आपण कोणत्याही ट्रीटमेंटला जसं रूट टू एंडपर्यंत ॲप्लिकेशन करतो, सेम टू सेम तसंच ॲप्लिकेशन करून घ्यायचं. त्याच्यानंतर कस्टमरला कम्फर्टेबल बसवून आपण त्यांचा मसाज चालू करायचा. मसाज हे अगदी सॉफ्ट हाताने दिलं पाहिजे. त्यांचे मसल्स रिलॅक्स झालेच पाहिजे. त्यांचं विचारायचं की किती प्रेशर हवे, प्रेशरनुसार आपण त्यांना प्रॉपर असा हेड मसाज स्टार्ट करायचा. तर बेनिफिट्स खूप सारे आहेत. त्याने काय काय होतं, जी हेल्थ आहे, हेअर हेल्थ आहे ती स्ट्रॉंग होते. त्यासोबत काही लोकांना झोपेचा देखील त्रास असतो, वेळेवर झोप लागत नाही, डोळे खूप जास्त ताणलेले असतात कामाच्या ताणामुळे, ताणतणाव त्यांच्यामध्ये असतो, तर ते रिलीफ करण्याचं काम करतं. हेअर स्पाचे कोणतेही साईड इफेक्ट तर नाही आहेत, इफेक्टिव्ह ट्रीटमेंट म्हणूनच आपण याला कन्सिडर करतो. तर हेअर स्पा कोणत्या कोणत्या हेअरवरती घेतले पाहिजे, काय प्रॉब्लेम्स ते रिड्यूस करतात. तर ज्यांचे ड्राय हेअर्स असतील, अँटी डॅन्ड्रफ, अँटी हेअर फॉल, स्कॅल्प प्युरिफाईंग, केमिकल ट्रीटमेंटवरती, स्ट्रॉंग रूट्स बनवण्यासाठी, कलर प्रोटेक्शनसाठी किंवा ज्यांना नरिशमेंटची गरज आहे अशा हेअरसाठी, स्कॅल्पला हेल्थ पाहिजे किंवा काही प्रॉब्लेम नाही आहेत, फक्त रिलॅक्सेशनसाठीच देखील आपण हा हेअर स्पा घेऊ शकतो. रिलॅक्सेशनसोबतच आपल्या हेअर्समध्ये स्मूथ आणि शायनी रिझल्ट येतो. अशा प्रकारे आपण हेल्थच्या दृष्टिकोनातून बघितलं किंवा ताणतणाव कमी होतो, छानशी झोप पण लागते, असं सगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर हे खूप उत्तम आहे. त्याच्यानंतरून हेअर स्पा जवळजवळ 15 ते 20 मिनटं आपण हेड मसाज देतो. त्याच्यानंतर प्रॉपर वॉश केला. वॉश करताना कोणत्याही प्रकारचं आपण हे नाही लावलं, कंडिशनर नाही लावलं, फक्त प्लेन वॉटरने वॉश केलं. त्याच्यानंतरून मी 100% ड्राय केलं, कारण मला त्यांची अँटी हेअरफॉल ट्रीटमेंट करायची होती म्हणून. तर 100% ड्राय केल्यानंतर अँटी हेअरफॉलचं जो स्पेशल सिरम येतं ते यूज करून आपण त्याला मायक्रो नीडलिंग करायचं आहे. म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये आपली नीडल चालली पाहिजे. नीडल्सचे म्हणजे मला जो आवडतो तो 36 नीडल्सचा जे पिन्स असतात, एकदम मायक्रो पिन्स असतात, 36 नीडल्स असतात त्याच्यामध्ये, आणि 12 नीडल्स पण मोस्टली यूज करतात, पण मला पर्सनली ही आवडते कारण ह्याचा सरफेस पण खूप जास्त आहे, तर क्लायंटला जास्त ते टोचत नाही. ह्यात टोचल्यामुळं काय होतं, म्हणजे थोडं टोचलं गेलं पाहिजे, कारण ते जे सिरम आहे ते पेनिट्रेट करायचं हे काम करतं. त्यासोबत ही पूर्ण प्रोसेस 10 ते 15 मिनटामध्ये संपून जाते. त्याच्यानंतरून हेअर वॉश करायची अजिबात गरज नाही आहे. हे पेनिट्रेशनसाठीच आपण स्पेशली करतो अँटी हेअरफॉलची ट्रीटमेंट. त्याच्यानंतरून मी काय केलं, ड्राय केलं, ब्लो ड्राय केलं प्रॉपर. मॅडमला बँग्स कट करून दिले, कारण त्यांना बँग्स हवे होते. ते मला म्हणाले होते बँग्स कट करा मॅडम, सेट करून द्या हेअर एकदम प्रॉपर. तर त्यांना खूप जास्त आवडले, ते खूप खुश होते की आता ते स्वतःच रिव्ह्यू पण देतील की कसं त्यांना वाटते आल्याबद्दल सलूनमध्ये. हॅलो. आवडली तुम्हाला सर्व्हिस? हो हो, खूप आवडली मला. मी फर्स्ट टाइम आले के पी सलूनमध्ये आणि ॲक्च्युली मला हेअर स्पा करायचं होतं. हेअर स्पा करण्याकरता मी स्ट्रेट कट केला माझा आणि त्यात मला हे बँग्स काढून दिलेत मॅडमनी. मला खूप आवडले ते. थँक्यू मॅडम. स्पा पण खूप उत्तम झाला आहे, छान झाला आहे एकदम. आवडलं तुम्हाला? हो, खूप खूप सर्व्हिस मला आवडली. डू विजिट के पी सलून्स. ओके, थँक्यू मॅडम.